नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे की फेल फूट नंतर आपल्याला पुढच्या 15 दिवसात गडाचा सांगाडा बनवताना संजीवकांचा योग्य वापर आपण कसा केला पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे। आपण या ठिकाणी 24 सप्टेंबरला पेस्ट केलेल्या प्लॉटमध्ये एसएसएन व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। आज दिनांक हा व्हिडिओ घेत असताना 14 ऑक्टोबर म्हणजे 14 आणि ते 7 दिवस 21 दिवसाच्या प्लॉटमध्ये कळी तुम्ही या ठिकाणी बघताय। आपण जर बघितलं कळ्यांची संख्या असेल किंवा कळी या ठिकाणी अशा पद्धतीने हे बघा अशी कळी आहे। इथं पहिला एक ग्रॅमचा जीएचा स्प्रे आपला गेलाय। हो गेलाय। 1 ग्रॅमचा गेलाय ना? हो गेलाय। तर आपल्याला पुढे 15 दिवसामध्ये या गडाचा सांगाडा पाकळ्या आणि अगदी व्यवस्थित 1 किलोचा बंच एसएसएन व्हरायटी मध्ये आपल्याला बनवायचा आहे। या वर्षीच्या अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत की पोंगा स्टेज पासून फेलफूट पर्यंत माल त्या ठिकाणी कमकुवत निघतोय आणि तो बाळीवर जातोय, जिरतोय। पण माझ्यासोबत शेतकरी आहे, त्यांचं नाव मी जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। केशव कोंडाजी जाधव, राहणार वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 9021034300। आता ही 24 तारखेची पेस्ट आहे। आपण जर बघितलं 24 ते 27 28 च्या जे पेस्ट आहे तिथं बरेचसे प्लॉट फेल जात आहेत। हो, तुम्हाला काय अनुभव आला? मला असा अनुभव आला का यंदाचं वर्ष इतकं खतरनाक होतं का ह्या बागेला माल येतो पण हीच शंका होती। पण तुमचं मार्गदर्शन घेतल्यामुळे प्रत्येक झाडावर 30 35 40 25 गडे म्हणजे भरपूर माल निघालेला आहे, कुठलीही अडचण नाही। तुम्हाला जो 14व्या दिवशी घड बारीक वाटत होता त्यावेळेस काय स्प्रे मिळाला तुम्हाला? त्यावेळेस तुम्ही एकरी 400 लिटरच्या पाण्यानं सक्षम 1 लिटर, आर्या 1 लिटर, 6B 2 ग्रॅम, जे 1 ग्रॅम, अॅक्रोबॅट 400, M45 400। त्या स्प्रेचा काय फायदा झाला? त्या स्प्रेचा फायदा असा झाला का घड इतके बारीक होते सर, घड इतके बारीक होते। त्या स्प्रेचा फायदा झाला इतके मोठे घड झाले, इतके मोठे घड झाले, कोणाचीच घड नव्हती, इतके मोठे घड झाले। आजूबाजूला काय चर्चा आहे एसएसएन व्हरायटीच्या बाबतीत? आजूबाजूला चर्चा अशी आहे का काही ठिकाणी मालच नाही, 5 10 काही ठिकाणी प्लॉट उभे। त्या मानाने आपला प्लॉट खूप एकदम भारी निघाला तुमच्या मार्गदर्शनाने खाली। तर माझी एक इच्छा आहे का बुवा शेतकऱ्यांनी सुद्धा डॉक्टर किसान प्लॉट रजिस्टर करावा आणि चांगलं मार्गदर्शन घ्यावा। तुम्ही किती दिवसापासून जोडले? 3 वर्षापासून जोडलेलो आहे मी। आता तुमची अपेक्षा फक्त एवढीच आहे का पुढे दिवाळी आली कळी डिपिंग करता येणार नाही? हो, कळी डिपिंग आणि मग त्याच दरम्यान आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये जीएचा स्प्रे कोणता संजीवक त्या ठिकाणी वापरून गडाचा सांगाडा गड मोठा बनवायचा, पाकळ्या चांगल्या मिळाल्या पाहिजे, बरोबर ना? हो, पाकळ्या चांगल्या। या संदर्भात आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जसंही तुमचं फेल होईल त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी पहिला एक 5 ppm जीएचा स्प्रे घ्या। 1 ग्रॅम जीए, मेलिड्यू 600 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम। दुसऱ्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर प्लॅटिनम 5 किलो 1261 द्या। पुढच्या दिवशी तुम्ही झेडएनबी Z78 मॅग्नेशियम सल्फेट, झेडएनबी घ्या 200 ग्रॅम, Z78 400 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम। परत एकदा पहिला 5 ppm चा स्प्रे गेला, चौथ्या दिवशी तुम्ही 10 ppm चा स्प्रे घ्या। जीए 2 ग्रॅम, अॅक्रोबॅट 200 ग्रॅम, M45 400 ग्रॅम। दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्प्रे करायचा आहे वेगो मास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरॉन 100 ग्रॅम। तुम्हाला डाउनी मिल्ड्यू देखील आटोक्यात ठेवायचा आहे, कळी देखील मोठी बनवायची, गडाचा सांगाडा वरच्या पाकळ्यांमधली अंतर आणि गडाचा सांगाडा चांगला बनवायचा आहे, जेणेकरून इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये आपल्याला मोठा गड बनवून त्या ठिकाणी पॉईंट चांगला मिळवायचा आहे। कळी कूज होऊ द्यायची नाही, गळकूज होऊ द्यायची नाही। त्याचप्रमाणे प्रिब्ल्यूम अवस्था दोडा अवस्थेमध्ये गळ होऊ द्यायची नाही। दोडा अवस्था म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला फ्लावरिंग यायच्या अगोदरची गळ जाणवते, दांडागळ ज्याला म्हणतात, अंडागळ म्हणतात, जे काही असेल ते त्यावेळेस आपण काय स्प्रे केला पाहिजे त्या संदर्भात वेगळा व्हिडिओ मी देईलच। पण सातत्याने तुम्हाला 2 गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। जसाही तुमचा 20-21 दिवसाला 22 दिवसाला 10 ppm चा स्प्रे जाईल, तिथून जसं आपण कळी डिपिंग करतो 25-26 दिवसाला, तिथं तुम्हाला दिवसाआड 2 स्प्रे घ्यायचे। त्यामधला पहिला स्प्रे आहे उलटा पालटा गेला पाहिजे, एकरी 400-500 लिटर पाणी गेलं पाहिजे, 200 लिटरचं प्रमाण सांगतो। आर्या तुम्हाला घ्यायचंय, जे त्यांनी सांगितलं 14व्या दिवशी आर्या, सक्षम, अॅक्रोबॅट, जीए, त्याच्यासोबत 6B M45। त्यानंतर 22 ते 26 दिवसाच्या दरम्यान जशी स्टेज असेल सांगाडा चांगला बनवायचा आहे। 25-26 दिवसाला कळी डिपिंग येतोय त्यावेळेस पहिला स्प्रे घ्यायचा आहे, 200 लिटर पाण्याचं प्रमाण, आर्या 500 मिली, आर्या 500 मिली, रिव्हर्स 160 मिली, आर्या 500 मिली, रिव्हर्स 160 मिली, जीए 4 ग्रॅम, जीए 4 ग्रॅम 200 लिटरला। 20 ppm चा हा स्प्रे जाणार आहे उलटा पालटा, रिव्हर्स 160 मिली,
आर्या 500 मिली, त्याच्यासोबत रिव्हर्स 160 मिली. नीट लक्षात घ्या, आर्या 500 मिली. तिथं पीएच मेंटेन करून घ्या. 4.5 ते 5 तुमचा पाण्याचा पीएच पाहिजे. तिथं सायट्रिक ऍसिडचा वापर करा, विनिनचा वापर करा, अजून काय करायचं ते करा. पण त्या ठिकाणी पीएच हा तुमचा 5.5 ते म्हणजे साधारणतः 4.5 ते 5.5च्या दरम्यान राहायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी लगेच स्प्रे टाकायचा आहे तुम्हाला. प्लॅटिनम 500 मिली, 200 लिटरला रिडोमिल गोल्ड 500 ग्रॅम हा स्प्रे टाका. परत एकदा जीएचा स्प्रे घेत असताना तिथं पहिला 4 ग्रॅमचा घेतला, 3 ग्रॅम जीए, 15 ppm जीए, त्याच्यासोबत डाउनी किंग 500 मिली, त्याच्यासोबत परत आर्या 500 मिली आणि झिंक 100 ते 150 ग्रॅम असा एक स्प्रे घ्या. खूप चांगली कळी आणि पाकळ्या तुम्हाला त्या ठिकाणी अंतर चांगलं मिळाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट, सगळ्याच विभागामध्ये अडचणी येत आहेत. ज्या ज्या बागा आता 10व्या 11व्या दिवशी असतील त्या शेतकऱ्यांसाठी घड जिरू नये म्हणून कुठलंही औषध नाही. तिथं तुम्हाला योग्य नियोजन करण्यासाठी जर चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घड निघताना 5-6 दिवसात काय कामकाज केलं पाहिजे ते व्हिडिओ तुम्ही बघितले पाहिजे. डॉक्टर किसानचेच बघा, असं काही नाही. त्यांनी सांगितलं की डॉक्टर किसानचं वेळापत्रक घ्या, रजिस्टर करा. रजिस्ट्रेशन 100% बंद आहे. दिवाळी निमित्त तुम्हाला 15/10/2025 पासून 19/10/2025 या 5 दिवसात ज्यांना गरज असेल त्यांनी त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 7,500 रुपये फी तुम्हाला त्या ठिकाणी आकारण्यात येईल आणि ते प्लॉट तुम्ही रजिस्टर करू शकतात. जर तुमचे प्लॉट अजून छाटणीचे बाकी आहे, जो प्लॉट 8-9 दिवसाचा आहे त्याला वाचवायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर करून घ्या. आणि वेगवेगळे व्हिडिओ, मी म्हणत नाही रजिस्टर करा, माझ्यापेक्षाही चांगले मार्गदर्शक आहे त्यांचे व्हिडिओ बघा. हे वर्ष खूप क्रिटिकल आहे, त्यातून आपल्याला बाहेर यायचंय. दर हे आपल्याला चांगले मिळणार आहे, कारण ज्या वेळेस मागणी वाढते पुरवठा यावर्षी कमी राहणार आहे. म्हणून काय वाटतं तुम्हाला, आजूबाजूच्या गावांमध्ये तुमच्या बरोबरचे प्लॉट किती सक्सेस आहे, किती फेल आहे? जवळजवळ आता माझ्या बरोबरचे प्लॉट आहे ना, आता आपले 110 तिथे बी 5-10 घडे, म्हणजे जवळजवळ आमच्या परिसरात आहे ना 30-40% माल आमच्या एवढ्या परिसरात कमी. त्याच्यामुळे यंदा 100% मार्केट राहणार. फक्त क्वालिटी बनली पाहिजेत, शेवटपर्यंत माल. तुम्हाला विश्वास आहे का क्वालिटी बनवून देईल? हो विश्वास, हो 100%. 3 वर्षापासून मी मार्गदर्शन घेतो विश्वासाचे ना. गेल्या वर्षी मार्गदर्शन घेतो, त्याच्या मागच्या वर्षी मार्गदर्शन होतं. हो मित्रांनो, सातत्याने 3-3, 4-4 वर्ष शेतकरी का मार्गदर्शन घेता याचं उत्तम उदाहरण त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकून घेतलं. संजीवकांचा योग्य वापर, त्याबरोबर बुरशीनाशकांचा योग्य वापर, आणि जिथं शेंडा मिळत नाही त्यासाठी तुम्ही जसंही तुमचं फेलफूट होईल, फेलफूट नंतर पहिला जीएचा स्प्रे कराल तिथं तुम्हाला एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. ज्या शेतकऱ्यांना शेंडा मिळायची अडचण आहे त्या शेतकऱ्यांसाठी फक्त हे ऍप्लिकेशन आहे. बाकी मी संजीवकांचा वापर, जीएचा वापर, 3-4 स्प्रे कसे द्यायचे, घडाचा सांगाडा कसा बनवायचा, योग्य व्यवस्थापन देण्याचा मी प्रयत्न केला. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की हे वर्ष क्रिटिकल वर्ष म्हणून आपण त्या ठिकाणी द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये बघतोय. कारण याच्या पाठीमागे कारण असं आहे की खरड छाटणीमध्ये मिळालेला कमी सूर्यप्रकाश तिथं कृत्रिमरित्या चांगल्या पद्धतीने घड निर्मिती ज्यांनी केली त्यांना आता ते चांगले घड आपल्याला बघायला मिळतात. आणि ते घड बघताना आपल्याला काही गोष्टी त्या ठिकाणी अडचणी येतात. म्हणून वारंवार व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल. येत्या दिवाळीमध्ये देखील तुम्हाला, अगदी लक्ष्मीपूजन असेल, भाऊबीज असेल, त्या दिवशी देखील द्राक्ष संदर्भामध्ये तुम्हाला व्हिडिओ मी देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.